सोयगाव तिडका येथील 20 मेंढ्यांना विषबाधा झाल्याची लक्षणे आढळून आली होती। या प्रकरणी सोयगाव तालुका पशुधन अधिकारी यांच्या पथकाने उपचार करून 20 मेंढ्यांचे प्राण वाचवलेत। पाहुयात। सोयगाव तिडका येथील शेख जमील शेख शेखलाल यांच्या गट क्रमांक 116 तिडका शिवाराच्या शेतामध्ये मेंढपाळ गणेश तांबे यांनी आपले मेंढरं घेऊन मुक्काम ठोकला होता। त्यातील काही मेंढरांनी नैसर्गिक वनस्पती असलेल्या पिवळ्या रंगाच्या फुलाची वनस्पती खाल्ल्याने 20 मेंढ्यांना विषबाधा झाल्याची लक्षणे आढळून आली। त्या मेंढ्यांना चक्कर येणं सुरू झालं आणि या मेंढ्या जमिनीवर पडत असल्याचे दिसून येताच हा सर्व प्रकार मेंढपाळ गणेश तांबे आणि त्यांच्या सहकार्यांच्या लक्षात आले। त्यांनी ही बाब गावातील काही जणांना सांगितली। त्यातील संतोष गायकवाड आणि ईश्वर सपकाळ शेख जमील या तिघांनी थेट सोयगाव तालुक्यातील पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ त्यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले। प्रयत्न करून त्या 20 मेंढ्यांना वाचवण्यात यश आलं। हा सर्व प्रकार लक्षात घेता मेंढपाळ गणेश तांबे आणि त्यांचा परिवार यांनी डॉक्टर दानिश बुखारी आणि त्यांच्या पथकाचं आभार व्यक्त केलाय। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव। मेंढपाळांना माझ्या पशुसंवर्धन खात्यातर्फे विनंती आहे की ज्या शेतामध्ये अशा प्रकारचे गवत दिसेल तर पहिले सुरुवातीला गवत काढून घ्यावे किंवा त्या शेतात मेंढ्या चारू नये, माझी अशी सर्व मेंढपाळांना व पशुपालकांना विनंती आहे। कारण हे गवत खाल्ल्यानंतर जनावर हळूहळू त्याच्या लिव्हर आणि किडन्या डॅमेज होत जातात आणि संडास लघवी बंद होऊन जनावर एकदम दगावण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मृत्यूचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व मेंढपाळांना व पशुपालकांना माझी विनंती आहे की कृपा करून हे गवत आपल्या मुक्या प्राण्यांना खाऊ घालू नये आणि याचं नियोजन करण्यासाठी कुठेही दिसलं तरी आपण ते गवत उपळून एका ठिकाणी ढीक मारून, कारण या सर्व ओलिताच्या शेतामध्ये हे गवत असतातच आणि याच्यावर असा परमनंट किंवा उपाय नाही आहे आणि याच्यापासून आपले जनावरं वाचवण्यासाठी तुम्ही हे गवत खाऊ घालू नये हे सर्व पशुपालकांना मेंढपाळांना त्यांनी तसेच आपल्या सर्व मेंढपाळ बांधवांना या गवताविषयी त्यांच्या ग्रुपद्वारे सर्वांना सूचित करावे की कृपा करून ज्या शेतात असे गवत आहे तिथे जनावरं चारू नये किंवा मेंढ्या चारू नये। हे माझी सर्व पशुसंवर्धन सोयगाव तर्फे विनंती आहे। आणि